ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती. या माझ्या मोक्षगुरू या चॅनलवर आत्तापर्यंत माझे 180 व्हिडिओ झाले आणि आता 181 व्हिडिओ आज आपल्यापुढे मी सादर करणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये नगरमधील गुरुदेवांचे एक भक्त मधुकर मा पवार यांनी एक गुरुगौरिका पुष्प पहिले मध्ये एक लेख लिहिला आहे, जे मागितले नाही तेही दिले. आणि मधुकर पवार हे रिटायर्ड होत असताना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदयांचे सचिव म्हणून ते काम करत होते. त्याचा उल्लेख पुढे येणारच आहे. पवार हे 1975 साली सद्गुरूंच्या सहवासात आले. ते जिल्हा परिषद नगर येथे काम करत होते आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्या सावडी परिसरात फिरायला येत असताना त्यांनी आपल्या दत्तात्रय निवासातील काही आरतीचे सूर ऐकले, ताल ऐकला आणि त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी येण्याची एक सद्बुद्धी झाली आणि मग ते नित्य नियमाने हळूहळू आरतीला यायला लागले. सुरुवातीला काही दिवस येत होते, सद्गुरूंशी त्यांचा परिचय झाला आणि सद्गुरूंनी त्यांना मग नंतर आरती यायला परवानगी ही दिलेली आहे. त्यांच्या ज्या अनुभवाचं वर्णन आहे ते फार सुंदर असं त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामधनं आपल्या भक्तमंडळींना काही बोध होऊ शकतो असा तो भाग आहे. त्याने जे म्हटलं आहे, जे मी मागितलं नाही तेही दिलं. तर साधारणपणे पवार आणि यांचा माझाही वैयक्तिक संबंध 76 सालापासून आला. त्या काळात माझी नगरमध्ये जिल्हा परिषद कार्यालयात बदली झालेली होती आणि माझं जे समाज कल्याण खात्याचं ऑफिस आहे ते ऑफिस आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय रामनाथ वाघ त्यावेळेस होते आणि पवार साहेब हे त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते आणि आम्ही दोघं एकाच हॉलमध्ये बसत होतो. त्यामुळे कार्यालयातला परिचय झालेला होता आणि एक दिवशी संध्याकाळी श्री दत्तात्रय निवासात मी आणि ते आरतीला बरोबरच आलो आणि आम्हाला दोघांनाही आश्चर्य वाटलं. पण त्याच्यानंतर आमचं जे मैत्र आहे ते मात्र दृढ होत गेलं. म्हणजे याला सद्गुरूंचं जे माध्यम आहे ते त्यामुळे आमचं हे झालेलं आहे. आता पवारसाहेब जिल्हा परिषदच्या सेवेत होते आणि त्यांनी सद्गुरूंच्या कडे येणं नित्य नेमाने सुरू केलेलं होतं. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे मी ते त्यांच्या शब्दात आपल्याला वाचून दाखवणं मला इष्ट वाटतं. ते असं म्हणतायत की परमेश्वर कृपेने व आपल्या प्रारब्धाने आपणास जे सद्गुरू लाभले आहेत ते कसे आहेत, तर केवळ स्मरण किंवा चिंतन केलं तर ते संतुष्ट होतात, प्रसन्न होतात, इच्छित मनोकामना पूर्ण करतात, आपली संसार रूपी जीवन नौका योग्य मार्गाने चालवतात. हे त्रिवार सत्य असून त्याचा परिपूर्ण अनुभव मला आलेला आहे असं पवारसाहेब म्हणतात. आणि सद्गुरूंच्या वाणीत
जर त्यांनी सांगितलं आहे की ज्या गुरूंच्या सानिध्यात भक्ताची आणि शिष्याची दिवसेंदिवस प्रगती होते ते खरे सद्गुरू. आता ही सद्गुरूची जी व्याख्या त्यांनी केली आहे ती आपल्या सद्गुरूंचा अनुभव घेतल्यानंतर केलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते पुढे असंही म्हणतात की आपले गुरुदेव हे कधीही कुठेही चमत्कार करत नव्हते. तेव्हा एकदा सद्गुरूंनी त्यांच्या मार्गदर्शनात जेव्हा पवार उपस्थित होते असं सांगितलंय की साधकांच्या इच्छाशक्तीवर जो चमत्कार दाखवितो तो सद्गुरू, आणि जो स्वतःच्या इच्छाशक्तीवर चमत्कार करतो तो जादूगार. चमत्कार हे दाखवावे लागत नाही, ते साधकांना दिसावे लागतात. आणि सद्गुरू म्हणतात मी जर चमत्कारच सुरू केले ते आश्रमात तुम्हाला उभं राहायला देखील जागा मिळणार नाही. म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं चमत्कार म्हणजे काय, असा हात वर केला, आकाशातनं भस्म काढलं, आकाशातनं कुंकू काढलं, ते दिलं, याला लोक चमत्कार म्हणतात. परंतु खरा चमत्कार हा तसा नसून खरा चमत्कार हा आपल्या सद्गुरूंनी जो केलेला आहे तो खरा चमत्कार आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. आणि तो चमत्कार काय आहे तर साधारणपणे त्यांच्याकडे जे भक्त येतात त्या भक्तांना योग्य मार्गाला लावून त्यांची जी काही जीवन नौका आहे ती सुरळीत पार पाडणं हा मोठा चमत्कार आमच्या सद्गुरूंनी अनेक भक्तांच्या आयुष्यात केलेला आहे. हा असा अनुभव आपण सर्व भक्तांनी घेतलेला आहे. हे पवार यांनी परत या ठिकाणी घेतलं आणि खरंच आहे हा मोठा चमत्कार आहे. अनेक भक्त गुरुदेवांकडे येणारे दीन अर्थ गरिबीत पिंजलेले होते, परंतु सद्गुरूंच्या सहवास आल्यावर त्यांच्या इच्छाशक्ती वाढल्या, त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला लागली आणि बऱ्याच भक्तांना त्या ठिकाणी भरभराट आलेली आहे. आणि परत ही भरभराट नीतिमत्तेच्या मार्गावरून आणलेली आहे. कोणीही अनितीच्या मार्गाने जाऊ नये असं आपल्या सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपले सद्गुरू हे स्मर्तुगामी आहेत. म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात ते आपण भले त्यांना सांगितलं नाही तरी त्यांना अवगत होतं. कारण आपल्या सद्गुरूंचं जे स्थान आहे ते भक्ताच्या हृदयात आहे. त्यामुळे तुमच्या मनोव्यापार काय चाललेत हे त्यांना कळतं आणि त्या अनुषंगाने ते तुमच्या इच्छा पूर्ण करत असतात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही त्यांना सांगितली आणि ती त्यांनी तुम्हाला दिली तर यात काही फार विशेष नाही आहे. पण काही गोष्टी तुम्ही त्यांना सांगितल्या नाहीत पण तुमच्या मनात आहेत आणि तरी देखील त्या तुम्हाला मिळतात, त्याला ही सद्गुरू कृपा म्हणायची आणि हा खरा चमत्कार आहे. 1978च्या आसपास श्रीयुत पवार यांना असं विचारलं गेलं की तुम्ही मंत्रालयात मंत्री महोदयांचे खाजगी सचिव म्हणून काम करण्यास तयार आहात का? आता 15-20 वर्ष नगरमध्ये राहिलेला माणूस एकदम मुंबईत जायचं. बरं, मुंबईत कोणी ओळखीचं नाही, काही नाही, जागा नाही, काही नाही, करायचं काय. त्यामुळे मन थोडं डळमळीत झालेलं होतं. आणि मग असं जेव्हा मन डळमळीत होतं तेव्हा त्यांनी आपल्या सद्गुरूंना विचारलं आणि सद्गुरूंनी त्यांना समजून सांगितलं की तुम्हाला ही फार एक चांगली संधी मिळाली आहे, तुम्ही अवश्य तिथे जा. आणि गुरुआज्ञा शिरसावंद मानून पवार हे 78साठी जे मुंबईत गेले, मला वाटतं ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत मुंबईतच होते. 78 ते त्यांच्या निवृत्तीचा, मला एक्झॅक्ट त्यांचा निवृत्तीचा दिनांक आठवत नाही आहे, पण त्यांनी अनेक मंत्री महोदयांकडे काम केलं.
मंत्रिमंडळ आता ते मी सरकारी नोकरीत होतो, तेही सरकारी नोकरीत होते. मंत्री महोदयांचा सचिव म्हणून एकदा काम करायला लागलं की कामात जर एखादी व्यक्ती वाकबगार असेल, निष्णात असेल, तर जरी या मंत्र्याचा कार्यकाल संपला तरी अन्य मंत्री अशा लोकांना पिकअप करत असतात, कारण त्यांना पण चांगले लोक हवे असतात. आणि मग हे शेवटपर्यंत मंत्री महोदयांचे सचिव म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी मंत्रालयात ठाण मांडलं होतं आणि काम केलेलं आहे. आणि या सगळ्या काळात सद्गुरूंची सेवा त्यांनी कधीही चुकवलेली नव्हती. गुरुनानकांना सांगितलं की तुम्ही आता जेव्हा मुंबईत त्यांना निवास, सरकारी निवास मिळालं, आता क्वार्टर घ्यायची का? कुटुंब त्यांचं नगरला होतं, मग कुटुंबाला हे सगळं मानवेल का? मुंबईची हवा वगैरे सगळे प्रश्न असतात माणसाकडे. तेव्हा गुरुदेवांनी त्यांना सांगितलं तुम्ही आता इथे अवश्य बिराड करा आणि काही काळजी करू नका, माझे आशीर्वाद तुमच्या पाठीचे आहेत. आणि आश्चर्य म्हणजे सौभाग्यवती पवार या नगरमध्ये असताना बऱ्याच वेळा काही ना काहीतरी त्यांना व्याधी असायची, पण मुंबईत आल्यानंतर त्या सगळ्या त्यांच्या व्याध्या पळून गेल्या होत्या. म्हणजे सद्गुरूंच्या आशीर्वादाचा हा एक फार मोठा फायदा झाला. त्यांना कुटुंब सुख हे चांगलं मिळालं आहे. त्यांची मोठी मुलगी BSc LLB होऊन ICICI बँकेमध्ये नोकरीला लागली होती. मुलगा B मेकॅनिकल फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये पास झाला आणि भारत पेट्रोलियममध्ये ऑफिसर म्हणून लागला आणि तो पुढे परदेशात पण जाऊन आलेला आहे. आणि गुरुदेवांनी तो मला वाटतं 10वी वगैरे पास झाल्यानंतरच हा इंजिनियर होईल असं गुरुदेवांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं, त्याप्रमाणेच घडलं. त्यांची तृतीय कन्या देखील चांगल्या प्रकारे परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती देखील योग्य तिला नोकरी वगैरे मिळालेली आहे. पवारांच्या कुटुंबात झालं, पण पवारांचे जे बाकीचं कुटुंब होतं, भावांची मुलं होती, तर त्यांचं देखील त्या ठिकाणी त्यांनी कल्याण केलेलं आहे. बघा, एक व्यक्ती जेव्हा सद्गुरूंच्या चरणाजवळ येते तेव्हा त्या व्यक्तीच्या भोवती जी काही मंडळी असतील त्या सगळ्याचं सद्गुरू कल्याण करतात. बऱ्याच वेळा आम्हाला गुरुदेवांनी सांगितलं आहे की तुमच्यावर मला कृपा करायची असेल तेव्हा कळत न कळत तुमचे आई वडील भाऊ बहीण यांना देखील त्या कृपा आशीर्वादाचं लोणी थोडंफार तेथे द्यावंच लागतं. आणि असं दिलं नाही तर त्यांच्या मनात एक प्रकारची असूया निर्माण होते आणि आपल्या भक्तावर अशी असूयेची वेळ येऊ नये हा सद्गुरूंचा एक हेतू होता. आणि त्यांनी, मी आता उदाहरण काय दिलं की पवार यांचा जो पुतण्या होता त्याला देखील गुरुकृपेने माझगाव डॉक या परिसरात एक चांगली नोकरी लागली. एवढंच नाही तर पवार असं लिहितात की त्यांचे 2 लहान बंधू होते, ते दोन्ही बंधू गुरुचरणापासून फार लांब होते, परंतु पवार जसे गुरुचरणाजवळ आले तसं त्यांनी त्यांचे इतर विचार सोडून दिले आणि गुरुचरणाची कास धरलेली आहे. आणि या पवार कुटुंबियांवर, म्हणजे मधुकर पवार इथे आल्यामुळे बाकीच्या पवार कुटुंबियांवर देखील सद्गुरूंनी कृपेचा वर्षाव केलेला आहे. पवार यांचे एक बंधू पुणे शिक्षण मंडळ जे आहे तिथं मला वाटतं ते प्राचार्य पण होते आणि संचालक पदावर, त्यांच्या संचालकपदी पण ते गेलेले होते. अन्य 2 बंधू देखील त्या ठिकाणी कुठल्या तरी त्याच सेवेत होते. त्या सगळ्या पवार कुटुंबियांवर गुरुदेवांनी कृपा केलेली आहे. म्हणजे मी पवारांचं जे सांगितलं त्याचं कारण काय की पवारांनी जी काही शब्दरचना केलेली आहे ती मला थोडी फार भावूक वाटली, म्हणून मला ते आवडलं सांगायला. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की गुरु हे शरीर नाही, गुरु हा वेश नाही, ते एक तत्व असतो.
आणि सधन आणि निर्धन किंवा असंख्य अशा प्रकारच्या येणाऱ्या शिष्यांच्या परिवारावर गुरूंचं मोठेपण असतं. गुरूंचं मोठेपण शिष्यांवर अवलंबून आहे. शिष्यांवर अवलंबून नाही. म्हणजे किती श्रीमंत, किती पुढारी शिष्य आहेत याच्यावर गुरूंची पात्रता ठरत नाही. पण गुरुदेवांकडे जी भक्त मंडळी येतात त्यांच्या प्रगतीचा आलेख किती उंचावला आहे ह्याच्यावर ते अवलंबून असतं. बऱ्याच वेळा गुरुदेवांनी आम्हाला सांगितलं आहे, ते बोललेले आहेत की अनेक लोकांना असं वाटतं की हे श्रीमंतांचे गुरु आहेत. तेव्हा गुरुदेवांनी एकदा ते स्पष्ट केलेलं आहे की मी श्रीमंतांचा गुरु आहे हे म्हणणं चुकीचं आहे. पण माझ्याकडे जे भक्त आले ते माझ्याकडे आल्यामुळे त्यांना श्रीमंती प्राप्त झाली आणि अशी श्रीमंती प्राप्त झालेलं त्यांचं ऐश्वर्य अवलोकन करणं ही आमच्या गुरु परंपरेतली भाग आहे. त्याला त्यांनी उदाहरण केले गेले. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी देखील अनेक भक्तांच्या घरी जाऊन या ठिकाणी त्यांचं ऐश्वर्य अवलोकन केलं आहे. त्याच्यामध्ये गुरुचरणात वाटतं 49व्या अध्यायात ब्लेंच राजाच्या घरी परमपूज्य नरसिंहदेव महाराज गेले होते. ते ऐश्वर्य अवलोकनाकरताच गेले होते असं सांगितलं आहे. म्हणजे श्रीमंत लोक यांच्याकडे आलेले नाहीत, तर इथे आलेले लोक श्रीमंत म्हणजे काय, पैशाच्याच बाबतीत फक्त नाही आहे. श्रीमंती ही पैशाच्या बाबतीत मोजायची नाही. श्रीमंती ही आपल्याला बऱ्याच गोष्टीवरती सापेक्षता आहे. एखाद्याकडे पैसा कमी असेल तर तो मनाने श्रीमंत असतो, मनाने श्रीमंत असतो. बघा, गुरु कृपेचे जे संस्कार असतात ते आपल्या घरातल्या मुलाबाळांवरही होतात आणि असे संस्कार झाल्यावर मुलं देखील असे विचार मांडू शकतात. तेव्हा श्रीमंती ही फक्त पैशात मोजायची नाही. श्रीमंती ही मनाची पण श्रीमंती आहे. पैसा हा आपल्याला जीवनाकरता लागणार आहे, पण पैसा हे सर्वस्व नसून पैसा हे साधन आहे असं बरंच आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं आणि त्याचं पवार यांनी देखील आपल्याला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर हा पवार यांच्या बाबतीतला स्मृतुगामित्व आणि भक्तवत्सलतेचा हे काही मी आपल्याला अनुभव सांगितले. त्या ठिकाणी आपण थांबू. श्री गुरुदेव.